शिर्डी नगरपंचायत निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सुजय विखे पाटील यांनी घेतलेल्या 12 कॉर्नर सभातील भाषण सध्या व्हायरल झालं असून त्यांनी शिर्डीकरांना विकास, सुरक्षा आणि भविष्यातील प्रकल्पांबाबत मोठी आश्वासनं दिली. पुढील 2 वर्षात शिर्डी पूर्णपणे दहशतमुक्त करण्याचा आणि 6 वर्षात क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. प्रसादालयातील बदलानंतर गुन्हेगारी कमी झाल्याचा त्यांनी दावा करत शिर्डीतले बदल जनतेला जाणवतील असंही सांगितलं. थीम पार्कसाठी 250 कोटींचा प्रकल्प, MIDC मार्फत रोजगार निर्मिती आणि शिर्डीतील पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन, CCTV यासारख्या सुविधांमध्ये झालेला मोठा विकास त्यांनी अधोरेखित केला. चुकीचा निर्णय विकासाला खोडा ठरू शकतो असं सांगत त्यांनी 2 कमळ आणि 1 धनुष्यबाण दाबण्याचं आवाहन केलं. विखे कुटुंबाचा शिर्डीशी असलेला 30-40 वर्षांचा संबंध, महिलांसाठी केलेली शिवमहापुराण कथा आणि सुरक्षा उपाय यांचा उल्लेख करत अपीलही केलं. या भाषणानंतर शिर्डीत महायुतीच्या विजयाच्या शक्यता वाढल्याची चर्चा असून निवडणुकीत शेवटच्या क्षणी वातावरण अधिक तापल्याचं दिसतंय. शिर्डीमध्ये या 2 अपघाती खून झाले. आपण सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं. आमच्या महिला भयभीत होऊन गेल्या, घाबरल्या की आता शिर्डी राहणं योग्य नाही असे लोक म्हणत होते. त्या दिवशी सुजय विखेने ठरवलं की आता बस. 9 महिने झाले तेव्हापासून आपण भूमिका घेतली गुन्हेगार मुक्त शिर्डीची. 9 महिन्यामध्ये एकही घटना सुजय विखेने होऊ दिली नाही. ही आपली उपलब्धी आहे. हे आपण काम करून दाखवलं आणि मला फक्त अजून 2 वर्ष द्या. या 2 वर्षामध्ये एकही गुन्हेगार शिर्डीमध्ये राहणार नाही. माझा एकच एजेंडा मी वारंवार भाषणात बोललो. महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, आपल्या मुली सुरक्षित राहिल्या पाहिजेत आणि या मुलींना सुरक्षित ठेवायचं असेल तर तुम्हाला सुजय विखे सारखा भाऊ हाच एकमेव पर्याय आहे. दुसरा पर्याय नाही. दुसरा पर्याय नाही. दुसरा प्रयोग आपल्याला परवडण्यासारखा नाही. कारण की सगळे लोक गोड गोड बोलतात. गोड बोलणारा कोणाच्याच कामाचा नसतो. कडू बोलणाराच हा सगळ्यांच्या कामाचा आहे, म्हणजे मी. कारण मी सत्य बोलतो. मी म्हटलं जेवण मोफत बंद करून टाका प्रसादालयामध्ये. इथं गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक फिरायचे, शिर्डीमध्ये फिरायचे, गांजा मारायचे, दारू प्यायचे आणि प्रसादालयामध्ये जाऊन जेवायचे, 500 रूम मध्ये झोपायचे, परत उद्या धंद्याला मोकळे. आपण जेवण मोफत बंद केलं. साईबाबांच्या प्रसादालयामध्ये तो 5 दर्शन रांगेत द्यायला सुरू केला. ज्या दिवसापासून तो 5 दर्शन रांगेत द्यायला सुरू केला त्या दिवसापासून रोज 15,000 लोक जेवायचे कमी झाले. रोज. हे कोण होते 15,000 लोक? हे कुठून आले होते? या महाराष्ट्राच्या बाहेरून येऊन कोणी खून करून निघून गेलं तरी या शिर्डीमध्ये पत्ता लागत नव्हता. आज आपण शिर्डीमध्ये ही भूमिका घेतली. गुन्हेगारी मुक्त शिर्डी आपल्याला करायची, याची सुरुवात आपण केली आणि म्हणून आपण आज एकदम महत्वाच्या टप्प्यामध्ये पोहोचलो. आज केलेली एक चूक ही आपल्याला पुढचे 25 वर्ष मोजावी लागेल. आपण कधी चुकलो नाही, आपण चुकणार नाही. समोरच्या माणसाकडे द्यायला काहीच नाही. आज शिर्डीचं थीम पार्क आपल्याला पूर्ण करायचं. शिर्डीचं थीम पार्क पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या महिन्यामध्ये मुकेश अंबानींशी बोलले. आम्ही तर 40 कोटी आणले होते, पण माननीय फडणवीस साहेबांच्या विनंतीला मान देत एक आराखडा रिलायन्स कंपनी तयार करते आणि 250 कोटी रुपयाचं थीम पार्क हे शिर्डीमध्ये उभं राहणार आहे, ज्यांनी की आपल्या या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल. हे आपण करू शकतो. हे काल आलेले लोक हे काही सांगू शकत नाही. हे थीम पार्क आपण पूर्ण करतोय. आता मी साधारण 44 वर्षाचा आहे, म्हणजे परवाच झालो. पण 44 वर्षामध्ये पूर्ण पांढरं काय राहिलं. तरी सुद्धा आपल्याला वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मी स्वप्न पाहिले आणि मी तुम्हाला एक करून दाखवतो. जेवढे लोक माझ्या बरोबर राहिले, वर्षानुवर्ष राहिले, ज्यांनी माझे भाषण ऐकले असतील, त्यांना हे माहिती आहे की मी जे बोललो ते आजपर्यंत झालेलं आहे. माझं स्वप्न आहे की मी 50शी गाठूपर्यंत आपण शिर्डीमध्ये एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधून माझ्या 50वा वाढदिवस IPL करून आपण साजरा करू. हे आपण करतो. हे शिर्डीचा विकास आहे. हे आपण करू शकतो. की येत्या 2 तारखेला जेव्हा आपण मतदान टाकायला जाल, नाव पाहू नका, चेहरे पाहू नका, काहीच पाहू नका. जिथं जिथं कमळ आणि जिथं जिथं धनुष्यबाण आहे, 3 बटन दाबायचे. 2 कमळ 1 धनुष्यबाण. एकदा बटन दाबून टाका. 5 वर्ष सुजय विखे तुमच्यासाठी दिवस रात्र काम करेल हा शब्द आहे.